दरम्यान आज मकर संक्रांत असल्यानं महाराष्ट्रातील कित्येक उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले, त्यामुळे आज दिवसभर रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसणार आहे। मल्टीलेअर व्हायडक्ट उड्डाणपुलावर बॅरिकेड्स घालण्यात आलेले आहेत। तर नागपूर शहरातनं याचा आढावा घेत आहेत आमचे प्रतिनिधी संजय तिवारी। नागपुरातील आशियातील सर्वात लांब मल्टीलेअर व्हायडक्ट उड्डाणपुलावर आपण आहोत आणि हा उड्डाणपूल बंद करण्यात आलेला आहे। आपण पाहतोय की इथे बॅरिकेड्स लावण्यात आलेले आहे। आज दिवसभर हा सर्वात लांब उड्डाणपूल अगदी शांत असणार आहे। इथे कोणतंही वाहन दिसणार नाही आहे। अशीच नागपूरची सर्व 14 उड्डाणपुलं आज दिवसभर बंद राहणार आहेत आणि त्यामुळे रस्त्यावरती प्रचंड गर्दी दिसणार आहे। याचं कारण म्हणजे आज मकर संक्रांतीचा दिवस आहे। आकाशात पतंगांची गर्दी दिसणार आहे। आकाशात पतंगांची गर्दीसोबतच रस्त्यावर सुद्धा वाहनांची गर्दी दिसणार आहेत, कारण नायलॉन मांजाचा कहर आहे आणि त्यामुळे असे प्रकारसुद्धा वाढलेले आहेत, ज्यामुळे वाहतुकीत विशेषतः दुचाकी वाहनांना आणि वाहन चालकांना त्रास होतो। वाहन चालकांचे गळे किंवा हात किंवा डोळ्याला त्रास किंवा इजा होण्याची शक्यता होते। अशा कित्येक घटना घडलेल्या आहेत आणि त्यामुळे नागपूरचे सगळे 14 उड्डाणपूल बंद करण्यात आलेले आहे आणि आपण पाहू शकतो की खाली रस्त्यांवरती वाहनांची वर्दळ आहे। आकाशात पतंगांची आणि खाली वाहनांची अशी गर्दी दिसते आणि एकूणच आज वाहनांचा जो वेग आहे तो इतका शांत असणार आहे, इतका कमी असणार आहे की वाहन चालकसुद्धा एकमेकांना हॅपी मकर संक्रांती बोलू शकणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर।